तर चला आता संध्याकाळ झाली, लेकरं पण शाळेतून आले. लेकरं शाळेत गेले त्यावेळेस भलकशा लढत जात लगे शाळेतून आले, लगे हाशी खुशी लेकरं शाळेतून घरी आले. तर आता मी मस्त करतो रस्सा वांग्याची भाजी. एकच नंबर बनते. सर्व भाज्या विसरून जासान एवढी चांगली भाजी करतो. घरी सगळ्याले वांग्याची भाजी हातची आहे ना तर लयच चांगली आवडते. आणि मी जर वांग्याची भाजी केली की सर्व लेकरं असे येतात, म्हटलं जशी काय लयच मोठी अशी कायची तरी भाजी केली, एवढी आवडते सर्वांना वांग्याची भाजी. तर चला मा पद्धतनं वांग्याची भाजी तुम्हाला करू. तर सर्वात आधी काय करू, एक कांदा घेतला मी मोठा, हात चुलीत टाकून देऊ. तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जर समजा चूल नसली तुमच्या घरी तर तुम्ही गॅसवर पण भाजू शकता, म्हणजे ताव्यावर टाकून बरं कापून. आता मी तावा ठेवून घेतला. ताव्यावर लगेच काय करायचं आहे, शेंगदाणे घ्यायचे, शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे जास्त नाही, वांग्याच्या भाजीला शेंगदाणे कधीच जास्त घ्यायचे नाही. हे शेंगदाणे घेतले. आता मस्त भाजून घेऊ. त्याला मस्त असे काळे काळे चट्टे लागेपर्यंत भाजून घेऊ. जास्त काळे पण नाहीत करायचे आहेत आपल्याला. तोपर्यंत इकडे कांदा पण मस्त भाजू राहिला. आता एका इकडे मी लसण पण काढून घेतो. हे पहा, लसणाचे फोत्र काढून घेतो मी एका इकडेच. लसणाचे वरचे असे सर्व फोत्र काढून घ्यायचे. लसण जास्त नाही घ्यायचा, कमी घ्यायचा, नाही तर मग लसणाचा वास जास्त येते भाजीत नाही, म्हणून थोडासा कमी वापरायचा सांगतोच मी. काढल्यावर मी किती घेतला तर हा पहा, शेंगदाण्याले पा कसे असे डाग लागले, बस लगेच आपल्याला काढून घ्यायचे. शेंगदाणे जास्त जर जळले तर मग भाजीची म्हणजे वेगळी लागते थोडीशी. आता हे थंड व्हायसाठी ठेवून देऊ. कांदा पण भाजला गेला, कांदा पण काढून घेतो मी. आता कांदा पा किती मस्त भाजल्या गेला, पण आता सध्या गरम आहे. मी आताच काही याचे फोत्र काढत नाही, तोपर्यंत मी लसण काढून घेतो. 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, कारण की 5 वांगे हा तशी एवढाली. आणि आपला जो कांदा भाजला होता ना त्याचे फोत्र काढून घेतले, मागचा पुढचा भाग पण काढून घेतला, कांदा कापून घेतला. आता अद्रकचा एवढा तुकडा घेतला, तो पण बाजूने ठेवून देऊ. आता लागेल आपल्याला संबार पण घेतला. हे शेंगदाणे भाजले होते ते पण थंड झाले. आता याच्यावरचे सर्व फोत्र काढून घेतो. नाही काढले तरी पण चालतात, काही असं हरकत नाही. तर चला आता फोत्र पण काढून घेतले. आता घेतो याच्यात मी थोडस जिरं, 1 चम्मच जिरं घेतलं. 1 खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला. तर हे शेंगदाणे पाहू शकता सर्व असे फोत्र काढून घेतले. काही याचे निघाले नाही, कारण की गरम आहे. आणि तुम्ही माझ्या पद्धतीने फक्त एकदा वांग्याची भाजी करून पहा. खरोखर सर्वजण म्हणतील की काय वांग्याची भाजी बनली, एकच नंबर बनली. तर चला आता मी सर्व वाटून आणतो. खोबऱ्याचा तुकडा पण घेतो याच्यात मी, तो भाजून घेतो खोबऱ्याचा तुकडा. खोबरं पण घेतलं, खोबरं भाजून घेतो मस्त चुलीतनी. तर चला मस्त लसण अद्रकची लगे शेंगदाण्याची पेस्ट तयार करून. तर सर्वात आधी काय करू, एक गंज घेऊ. त्या गंजातनी पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण की आता आपण काय करू, वांगे कापून घेऊ. हे वांगे जे आहेत ना हे कापायचे असले की सर्वात आधी पाणी घ्या. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याची आवश्यकता काऊन आहे ते पण तुम्हाला सांगतो. सर्वात आधी काय करायचं आहे, हे वांग्याचे जे मागचे असे देठ असतात ना तर हे कापून घ्यायचे, शेवटचा भाग जो आहे ना. आता सर्व हे मागचे वांग्याचे देठ कापून घेतले. आता काय करू, जसे तुम्हाला वांगे कापायचे आहेत तसे कापून घ्यायचे. कोणी उभे सरळ कापते, कोणी अशी चौकून कापून घेते. तर आता मी याचे वांग्याचे 4 भाग करून घेतो, म्हणजे अर्ध कापलं वांग त्याचे 4 भाग करून घेतले. आता सर्व वांगे मी तसेच करून घेतो. आणि पाणी काऊन घेतलं ते सांगतो तुम्हाला. वांगे कापल्याबरोबर हे पाण्यात टाकून द्यायच्यात, म्हणजे त्यानं काय होते, हे वांगे जे आहेत ना तर काळे पडत नाही, तर मग ह्या वांग्याचा कलर बदलते, एकदम काळे होऊन जातात. त्यासाठी पाण्याचा वापर केलाच पाहिजे. तसे जर तुम्ही वांगे कापून ठेवले, बाजूने ठेवले तर ते एकदम काळे शार होतात आणि वांग्याची चव बिघडते. त्यासाठी तुम्ही पाणी आवश्यक घ्या कापाच्या वेळेस. वांगे कापता लक्षही ठेवत जा बरं, काऊन की वांगे कापता काय होते, त्या वांग्यातनी वांगे किळेल राहतात, त्यातनी बारीक अया राहतात, ते लक्षात ठेवत जाते. भाजीत नका घेत जाऊ बरं. झाली आमच्या इकडे थंडी चालू. हिवाळ्याच्या दिवसात लस थंडी बाजू राहिली. मस्त चुलीचा आनंद घेऊ राहिली मी. एका इकडे वांगे कापणं चालू आहेत मस्त. तर झाले सर्व वांगे कापून. पाहू शकता कसे हिरवेगार आहेत, म्हणजे याचा कलर काहीच चेंज नाही झाला. आता कढई घेऊ भाजीसाठी. तुम्ही गंज घ्या, चुलीवर कढई ठेवून देऊ. आता मस्त कढईला गरम होऊ देतो. कढई मस्त गरम झाली. 2 माप तेल टाकून घेतो कढईतनी. वांग्याची भाजी फक्त मी ज्या पद्धतीनं करू राहिली ना त्या पद्धतीनं वांग्याची भाजी करून पहा. खरोखर तुम्हाला सांगतो ना, एकच नंबर वांग्याची भाजी होते. तुम्ही तर नेहमी हे वांग्याची भाजी करून पाहसान, एवढी साजरी वांग्याची भाजी होते. साऱ्या भाज्या विसरून जासान तुम्ही या भाजीच्या पुढे.
तेल मस्त गरम झालं. कढीपत्ता घ्यायचा आहे. कढीपत्ता आवश्यक असते वांग्याच्या भाजीत. नेहमी कढीपत्ता टाकलाच पाहिजे. त्याच वेळेस वांग्याची भाजी एक नंबर बनते आपली आणि लय भारी बनते. आता मस्त कढीपत्ता टाकल्याच्या नंतर आपण जो पेस्ट वाटून घेतलं होतं ना, ते पेस्ट टाकून घ्यायची. कांदे, लसण, अद्रक, शेंगदाणे हे पेस्ट आहे ना, तर आता मस्त परतून घेऊ तेलातनी. सर्व कच्चेपणा गेला पाहिजे. पाहू शकता तुम्ही सध्या किती कच्चा मसाला दिसू राहिला. याला मस्त असा कलर येईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे. एकदम लालसर कलर येते आणि आजूबाजूने सर्व तेल सुटते, असं वेगवेगळं तेल होते तोपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे हा मसाला. फिरवत राहायचा आहे बरं आपल्याला मसाला हा, कारण की मग काय होते खाली चिकटून जाते. हे वांगे मी कापले होते की नाही, हिरवेगार आहेत एका परी, पण याचं जे पाणी आहे की नाही अंदरचं, हे काळं शार झालं. नाही तर तुम्ही ट्राय करून पाहिजा, खरोखर याचं पाणी काळं होते की नाही. मी शेंगदाणे असल्याच्यानं काय होते, शेंगदाणे खाली चिटकून जातात, त्यासाठी घडी फिरवा लागते बरं. नाहीतर बस खाली शेंगदाणे चिटकून जातील म्हणून फिरवतच राहायचं. लयच भारी होते ना वांग्याची भाजी. निरा असं सर्वजण म्हणतील काय भाजी बनवली बा, एकच नंबर. तर पाहू शकता किती साजरं मस्त तेल सुटलं. आजूबाजूनं तेल वेगवेगळं झालं म्हणजे मसाला तयार झाला आपला भाजीसाठी. तर आता याच्यात मी सर्व साहित्य टाकून घेऊ. सर्वात पहिले काळा मसाला टाकून घेतला. गरम मसाला पण वाटलेला आहे तो पण टाकून घेतला. चवीपुरतं मीठ टाकायचं. हळद घेतली टाकून अर्धा चम्मच. मिरची पावडर कधी पण वांग्याच्या भाजीत कमी टाकायची, कारण की वांग्याची भाजी लय लवकर तिखट होते म्हणून कमी टाकून घ्यायची आधीच, नाही तर लय तिखट झाली तर मग प्रॉब्लेम होऊन जाते. तर आता मस्त सर्व मसाले परतून घेऊ. आता लगेच काय करायचं, आपण जे पेस्ट बनवली होती ना, तर त्याचं पाणी असतेच, मी काढत असतो त्याचं पाणी, दिसत असेल तुम्हाला. आता हे पाणी या मसाल्यातनी टाकून घेऊ. आता परतून घेऊ मस्त. वांग्याची रस्सा भाजी करायसाठी ग्रेव्ही पा किती मस्त तयार झाली. निरा तर्रीस आली म्हटलं वर. 1 मिनिट मस्त परतून घेतलं. एवढं भारी म्हटलं ना, घट्ट झाली. आता काय करू, आपण जे वांगे कापले होते की नाही, ते भाजीत आपल्या ग्रेव्हीतनी टाकून घेऊ. चम्मच बाजूनं काढून घेतो. आणि आता पा कसे हिरवे गार वांगे आहेत मस्त. एकदम असं वाटते असे कवळे आहेत. किती वारकोडचे कापून ठेवले तरी पण हिरवे गार आहेत. आता मस्त सर्व टाकून घेऊ याच्यातनी आणि मस्त परतून घेऊ सर्व साईडनं. आणि पाणी एका परी काळेशार झालं, बरं झालं पाण्यातनी टाकूनच कापले, नाही तर मग सारे वांगे काळेशार झाले असते. आता मस्त परतून घेतो वांगे आणि मस्त रस्स्याची भाजी आपली वांग्याची. हा एकच नंबर. आता सर्व साईडनं मस्त परतून घेतो. मस्त ग्रेव्हीतनी वांगे कापलेले होते ना, ते टाकून घेतले आणि अजून पण तर्रीबा किती भारी येलाय. आणि आता काय करू, याच्यावर फक्त 2 मिनिटं झाकण ठेवून देऊ. याच्यात पाणी नाही टाकायचं. आत्ताच आपल्याला झाकण ठेवून देऊ. काय होते, जो सर्व मसाला आहे की नाही तो मस्त वांग्याच्या अंदर जाते आणि वांग्याची भाजी एकच नंबर लागते. तर चला आता 2 मिनिटं तसंच झाकण ठेवून देऊ. तर चला आता 2 मिनिटं झाले. आता काढू झाकण वांग्याच्या भाजीवरची. आहा काय भारी तर्री आली, एकच नंबर वांग्याची भाजी म्हणा. हा हे पाहू शकता किती मस्त दिसू राहिली वांग्याची भाजी. ते पण रश्श्याची जर असली ना तर काही वांदाच नाही. जती म्हटलं तुम्ही 2 पोळ्या खाता की नाही वांग्याच्या भाजीसोबत, तर हे भाजी जर करून पाहिली ना, ही अशी वांग्याची रस्सा भाजी, तर तुम्ही 4 पोळ्या खाता ना म्हटलं, एवढी गॅरंटी देतो मी. आता याच्या वरचं जे तेल होतं ना, ते पण सर्व आटलं दिसत असेल तुम्हाला. फक्त आता याच्यावरचा फक्त मसाला दिसत असेल. आता टाकू आपण याच्यात पाणी. हे पहा, पाणी जास्त नाही करायचं, कारण की वांग्याची भाजी बातच शिजते. वांगे शिजायला काहीच टाईम नाही लागत. बातच एका वाफीत वांगे शिजतात. त्यासाठी वांग्याच्या भाजीला जास्त पाणी नाही करायचं, रस्सा जास्त नाही करायचा. हे पहा, या पद्धतीनं बस झाला एवढसा रस्सा. आता वरून टाकू मस्त कोथिंबीर. हे पहा काय भारी भाजी दिसू राहिली. तर एक वेळ परतून घेऊ मस्त. पाणी कमी वाटलं थोडंसं शिल्लक टाकू. आता ठेवू त्याच्यावर झाकण.
आणि एक उकळी येऊ देऊ, कारण की वांगे जे आहेत ना आपले मस्त त्या ग्रेव्हीतच शिजले मस्त. फक्त आता एक उकळी आली की वांगे शिजून जातात. नंतर तुम्हाला भाजी पण दाखवतो मी कशी झाली. तर मंडळी, झाली आपली मस्त वांग्याची रस्सा भाजी तयार. पाहू शकता किती भारी तर्री आली, कलर पण लय भारी आला. आता ठेवू खाली, मस्त घट्ट घट्ट भाजी झाली बरं. आता ठेवतो खाली. पाहू शकता किती भारी भाजी झाली. हे पहा, आहा, एकच नंबर वांग्याची रस्सा भाजी झाली. या मग मंडळी जेवण करायसाठी.